मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना महाराष्ट्र शासनाची योजना आहे. ही योजना ग्रामीण भागातील शेतकरी, बेरोजगार युवक आणि पशुपालकांना पशुपालन व्यवसाय करण्यासाठी महत्त्वाची आहे बघा. या योजनेमध्ये डेअरी, शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन, वैरण विकास इत्यादी प्रकल्पासाठी अनुदान दिलं जातं. मग पात्रता काय? तो व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, शेतकरी, पशुपालक, बेरोजगार युवक असावा, त्याचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावं, संबंधित प्रकल्पासाठी त्यांना आवश्यक जागा उपलब्ध करणं हे महत्त्वाचं आहे. अनुदान कशा स्वरूपात? तर सर्वसाधारण प्रवर्गामध्ये प्रकल्प खर्चाच्या सुमारे 50% बघा. SC ST असेल तर विशेष प्रवर्गामध्ये 75% अनुदान आणि काही प्रकल्पांमध्ये लाखो रुपयाचं अनुदान उपलब्ध आहे. त्यामध्ये समाविष्ट काय आहे लक्षात घ्या. दुधाळ गाई म्हशी पालन, शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन, त्याचबरोबर मुरघास, वराह आणि इतर पशुपालना आधारित उद्योजकता प्रकल्प आहे बघा. डॉक्युमेंट काय महत्त्वाचे आहेत? आधार कार्ड महत्त्वाचे आहेत. आपण ज्या ठिकाणी राहतो तो रहिवासी दाखला त्यांना महत्त्वाचा आहे. जो 7/12 आहे ते महत्त्वाचं आहे. बँकचं पासबुक, कारण अनुदान जे आहे ते अकाउंटमध्ये जमा होणार आहे. आरक्षणासाठी जर लाभ घ्यायचा असेल तर जात प्रमाणपत्र देणं महत्त्वाचं आहे. पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर या ठिकाणी उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे. आणि जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो तयार करणं महत्त्वाचं आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा? तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी अर्ज करायचा. तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि पशुधन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा तुम्हाला GR उपलब्ध आहे. या ठिकाणी कोणताही व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर या ठिकाणी अनुदानाच्या मदतीनं तुम्ही चांगल्यापैकी या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊन व्यवसायामध्ये उडी घेऊ शकता आणि गव्हर्नमेंट तुम्हाला स्वतः प्रोत्साहित करतं. या योजनेचा उद्देशच आहे की माणसाने या उद्योगधंद्यामध्ये जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आवश्यक असं हे योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकता. कोणताही उद्योगधंदा तुम्ही करू शकता. कोणत्याही योजनेची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.